17वा पाठ. वाढती लोकसंख्या एक समस्या. मुलांनो, आपल्या देशालाच नव्हे तर साऱ्या विश्वाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दररोज वर्तमानपत्र उघडले किंवा टीव्ही चॅनल सुरू केला तर कोणती ना कोणती समस्या आणि त्यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असते. वाढती गुन्हेगारी, दहशतवाद, पर्यावरण प्रदूषण या सर्व समस्यांचे मूळ म्हणजे वाढती लोकसंख्या हे होय. लोकसंख्येचा विस्फोट ही भारतापुढील नव्हे तर साऱ्या विश्वापुढील एक गंभीर व चिंताजनक समस्या बनली आहे. विकसनशील देश विकासाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वाढत्या लोकसंख्येची समस्या त्या विकासाच्या आड येत आहे. पूर्वी शांततेच्या काळात व चांगल्या पिकपाण्यामुळे आलेल्या सुबत्तेच्या काळात लोकसंख्येत अत्यल्प प्रमाणात वाढ होत असे. तसेच पृथ्वीवर येणाऱ्या रोगाच्या साथी, युद्ध, दुष्काळ व महापूर यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असे. त्यामुळे लोकसंख्या वाढीला निसर्गामार्फतच आळा बसत असे. लोकसंख्या वाढीचा धोका इ. 1781 मध्ये थॉमस मार्क्स यांनी लोकसंख्या या निबंधाद्वारे जगाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण घालण्यासाठी व त्याबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून जुलै 11 हा दिवस संपूर्ण जगात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला आहे. लोकसंख्या वाढली तर बिघडले काय, असे आपल्या मनात येणे साहजिकच आहे. पण ही समस्या साऱ्या समस्यांची जननी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसंख्या वाढीमुळे अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, शिक्षण इत्यादी गरजांवर परिणाम होतो. मानवाला जीवन जगण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाही. एवढेच नव्हे तर ज्यांना पुरेसे अन्न मिळते त्यांपैकी पुष्कळांना सकस अन्न मिळत नाही. प्रत्येक कुटुंबाला जीवन जगण्यासाठी पुरेसा निवारा असला पाहिजे, परंतु लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात निवारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे निवाऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. दिवसेंदिवस महागाईचा भस्मासूर चटके देताना दिसत आहे. याला सुद्धा वाढती लोकसंख्याच कारण आहे. साधनसंपत्तीचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे वस्तूंची टंचाई व पर्यायाने वस्तूंच्या किंमतीत वाढ. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलसंपत्ती कमी होत आहे आणि याचा परिणाम म्हणून पर्यावरण प्रदूषण ही समस्या उद्भवली आहे. म्हणजेच पर्यावरणाचे प्रदूषण वाढण्यामागेही लोकसंख्या कारणीभूत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकसंख्येच्या अफाट वाढीमुळे वाहनांचे प्रमाण वाढले व त्यांच्या अतिवापरामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण या समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. या प्रदूषित वायूमुळे दमा, क्षय, कर्करोग इत्यादी रोगांचा प्रसार होत आहे. समृद्ध आणि निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. त्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जपून करणे गरजेचे आहे. पण प्रथमतः आपण पर्यावरणाचा मुक्तपणे वापर करणाऱ्या मानवावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कारण लोकसंख्या वाढ व पर्यावरण प्रदूषण यांचा परस्पर संबंध आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबाने कुटुंब नियोजन हे राष्ट्रीय कर्तव्य समजून त्या कर्तव्याचे पालन करणे ही पर्यावरणाच्याच नव्हे तर मानवी जीवनाच्या दृष्टीने काळाची गरज आहे. म्हणून मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता सर्वांना जगण्याचा समान हक्क आपण मिळवून दिला पाहिजे.